तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप सगळे मजेत आहात. तर आज आपण जाणार आहोत मिनी वृंदावन आणि आज आपण तिकडे जाऊन व्लॉग करणार आहोत आणि बस तुम्ही बघा व्लॉग. तर लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण रिक्षामध्ये बसलो आहोत. आता आपण चाललो आहे विरार स्टेशन आणि तिकडनं पालघर स्टेशनला आपण जाणार आहोत. मित्रांनो, आता आपण पालघर या स्टेशनवरती पोचलो आहोत. आता आपण निघणार आहोत बाहेर. हा पाहू शकता तुम्ही स्टेशन आणि हा आहे पालघर स्टेशनचा बोर्ड. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण पुढे आलो आहोत आणि इकडे मित्रांनो परमिशन नव्हती व्हिडिओ काढायला म्हणून मी बाहेर आलो. तर आता मित्रांनो बाहेर आलो आहे. आता आपण जाणार आहोत इकडनं मिनी वृंदावन. तर मित्रांनो, आता आपण पुढे निघालो आहोत. आता मी तुम्हाला सांगणार आहे की इकडे जायला यायला तुम्हाला किती ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस लागणार. तर मित्रांनो, आता आपण प्रायव्हेट व्हेकलमध्ये बसलो आहोत आणि आम्हाला याचे पर हेड चार्जेस पडले 200 रुपये. तर मित्रांनो, आता तिकडनं तुम्हाला जायचा सोर्स 2 आहेत. एक म्हणजे प्रायव्हेट व्हेकल मॅजिक आणि दुसरं म्हणजे ST. आम्ही आलो प्रायव्हेट व्हेकलनी. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, प्रायव्हेट व्हेकलने आपल्याला 200 रुपये पर हेड चार्जेस भेटतात. तसंच आपल्याला STने मस्तान नाक्यापर्यंत जायला पर हेड 35 रुपये पडतात. आणि मित्रांनो, तिकडनं एक तुम्हाला रिक्षा भेटते जी तुम्हाला मस्तान ते वृंदावनपर्यंत न्यायला 40 रुपये पर हेड चार्जेस घेतात. आणि मित्रांनो, आम्ही मॅजिकने जायचं आमचं कारण म्हणजे की तिकडनं तुम्हाला रिटर्न येऊ शकतात फक्त आणि फक्त 200 रुपयामध्ये. आणि जर का मित्रांनो तुम्ही रिक्षाने किंवा STने जात असाल तर तुम्हाला 6च्या नंतरला येण्याचा ट्रान्सपोर्टेशनचा सोर्स नाही. आता मी मित्रांनो तुम्हाला तिकडे थेट पोचल्यावर मिळतो. आणि जर का तुम्ही श्रीकृष्ण राधा यांचा भक्त असाल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण पार्किंगच्या इथे पोहोचलेलो आहोत. तर आता आपण जाऊया. आणि इकडचा पार्किंग स्लॉट बराच मोठा आहे. मी तुम्हाला आता हे दाखवतो. समोर आपला आहे पार्किंग स्लॉट. तर आता आपण जाऊयात. तर मित्रांनो, आता आपण इकडं उतरलेलो आहोत. आता आपण जाऊ काहीतरी खायला. आणि मित्रांनो, स्पेशल बात ही आहे की इथे तुम्हाला खायची सुविधा चांगली आहे. इथे तुम्ही प्रसाद पण खाऊ शकतात. मुफ्त प्रसाद मिळतो. आणि इकडे तुम्ही कॅन्टीन पण आहे. ते कॅन्टीनमध्ये मित्रांनो, आता आपण इकडनं आत एंट्री केलेली आहे. आणि एंट्री करताच राईट साईडला तुम्हाला इथे गौशाळा पण बघायला मिळते.
तर मित्रांनो, आता आपली गौशाळा बघून झालेली आहे आणि ही आहे आपली समोर छोटीशी फॅमिली. आणि हा इकडे आम्ही संडेला आलो होतो म्हणून इकडे खूप सारी गर्दी आहे जी तुम्ही पाहू शकतात. पाठी आणि पुढे खूप गर्दी होती इकडे, म्हणून आम्ही कसं बसं ॲडजस्ट करून पुढे निघालो. तर मित्रांनो, आता आपण आपलं खाऊन झालेलं आहे आणि आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहे. हे इकडचं पहिलं मंदिर आहे, सो मी तुम्हाला आता दाखवतो. तर मित्रांनो, आता आपली मंदिरात एंट्री झालेली आहे. हे पाहू शकता तुम्ही मंदिरातला माहोल. इकडे खूप गर्दी आहे मित्रांनो, म्हणून मी रिकमेंड करतो संडे सोडून तुम्ही इतर कोणत्याही दिवशी येऊ शकता. तर मित्रांनो, आता तुम्ही इकडचं राधाकृष्ण यांचं मंदिर पाहू शकता. तर मित्रांनो, आता आपलं मंदिर बघून झालेलं आहोत आणि आता आपण खाली उतरत आहोत. ही माझी फॅमिली, बहीण आणि पप्पा आणि पाठी आहे मम्मी, तुम्ही पाहू शकता. आता आपण खाली जाऊन दुसरं मंदिर विजिट करणार आहोत. आणि मित्र, संडे होता म्हणून इकडे एक सत्संग पण तुम्हाला पाहायला भेटतो, तुम्ही जाऊन बघू शकता. आता आपण निघालो आहोत पुढे दुसरं मंदिर विजिट करायला. तर मित्रांनो, आता आपण इकडे पोचलो आहोत आणि इकडे तुम्ही पाहू शकतात हे इकडे भलंच मोठं अशोक चक्र आहे आणि बरोबर त्यासमोर तुम्हाला हे मंदिर पाहायला मिळतं. हे मंदिर बरंच मोठं आहे, इकडचं सगळ्यात मोठं मंदिर आहे हे. तर मित्रांनो, आता तुम्ही इकडे पाहू शकता छोटी यमुना रिवर ही आहे, पूर्ण यमुना रिवर. आणि इथे तुम्हाला फोटो काढायला मस्त एक व्ह्यू पॉईंट पण आहे, जिथं मी जाऊ नाही शकलो कारण की तिकडे खूप गर्दी होती म्हणून. आणि ही शूट माझ्या पप्पांनी केली आहे, म्हणून मी पप्पांना मनापासून थँक्स. आणि मित्रांनो, तुम्हाला या छोट्या यमुना नदीमध्ये मासे पण पाहायला मिळतात. आणि मित्रांनो, जे पण मी तुम्हाला आता दाखवत आहे आणि हे सगळं तुम्हाला रेडीमेड बांधून मिळालं आहे, म्हणून तुम्ही नक्कीच इथे विजिट करा.
समोर मस्त असे पुतळे किंवा मंदिर असे तुम्ही बघू शकतात आणि हा पाण्याचा तर मित्रांनो आता आपण ब्रिजवरती पोचलो आहोत आणि हे पाहू शकतात ब्रिजवरून तुम्ही यमुना नदीचा प्रभाव तर तुम्ही पाहू शकता इकडे। तर मित्रांनो इथे आता सनसेटच्या खाली तुम्ही पाहू शकता तलावात किती सारे फिशेस आहेत, खूप सारे प्रकारचे फिशेस आहेत तुम्ही पाहू शकतात। तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत कालिया दमन पाशी। तुम्ही पाहू शकता इथे छोटासा तलाव बनवून इथे काही मूर्ती केली आहे। तुम्ही पाहू शकता इकडे कालिया नागवरती श्रीकृष्ण नृत्य करताना दाखवलेले आहेत आणि त्या बाजूला दोन बायका आहेत जे कृष्ण देवताला नमन करत आहे। तुम्ही पाहू शकता।
मित्रांनो, आता आपण छोट्या मंदिरापाशी पोहोचलो आहोत. आणि मित्रांनो, हे तेच मंदिर आहे जे तुम्ही बाहेरून पाहिलेलं मोठंवालं, हे तेच मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. आणि हे त्याचं छोटं व्हर्जन आहे, इथे पाहू शकता तुम्ही. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की जर का ते मंदिर बंद राहिलं तर इकडे तुम्ही छोट्या मंदिरामध्ये येऊन पण पाया पडू शकता. आता आपण आलो आहे दुसऱ्या जागेवर. इथे माझी बहीण आहे आणि आता आपण जाणार आहोत आत. आता ही एक मंदिर आहे, तर मी तुम्हाला ते दाखवतो आता. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आता इकडे आहे रामा टेम्पल, इथे लिहिलं आहे. तर आता आपण जाऊ रामा टेम्पलच्या आत. तर हे आहे मंदिर आणि समोर आहे देव. तर आता जाऊया, आता बघूया. आणि इथे पाहू शकता मित्रांनो तुम्ही माझी मम्मी पाया पडताना. आणि हे आहे रामा मंदिर. मित्रांनो, आता हे पाहू शकता तुम्ही मंदिर. आणि इथे माझी बहीण फोटो काढते. आणि हे मंदिर थोडं मोठं आहे, तर इकडे तुम्ही बसून विश्रांती घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे कृष्णा लिव्हिंग गोवर्धन हिल. तुम्ही पाहू शकता आता हे समोर कृष्णाने गोवर्धन जेव्हा पर्वत उचललेलं त्याचं इकडे छोटं मूर्तीने दाखवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता छोट्या बाबाचं मंदिर दिलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण मानसी गंगा पाशी पोचलो आहोत. हे पाहू शकता तुम्ही मानसी गंगा. या तलावात एक बोट आहे आणि त्या बोटमध्ये गोपिया, राधा आणि कृष्ण बसलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आता आपण श्री श्याम कुंड पाशी पोहोचलेलो आहोत. आणि हे आहे श्री श्याम कुंड, तुम्ही पाहू शकता. आणि त्या बाजूला बरोबर श्री राधा कुंड होता. तर मित्रांनो, आता आपण नवलकुंड यापाशी पोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता इथे छोटंसं नवलकुंड बनवलेलं आहे. आणि बरोबर त्या बाजूला अप्सरा कुंड आहे छोटंसं. तुम्ही पाहू शकता.
मित्रांनो आता आपण पाहू शकतात इथे आपण आलेलो आहोत गोवर्धन पर्वतापाशी। इथे एका दगडावरती पेंटिंग करून एक फेस केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। इकडे माझी बहीण पाया पडताना तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो आता झाले रात्र आणि आता आपण पाहू शकता इथे महादेवापाशी पोहोचलेलो आहे। इकडे महादेवाचं छोटं मंदिर आहे, तिकडे नंदी बैल महादेवासमोर उभे आहेत। आता आपण चाललोय इथेच विष्णू मंदिरापाशी। इथे पाहू शकता तुम्ही छोटंसं विष्णू मंदिर बनवलेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही विष्णू मंदिर। इकडे विष्णू देवाची एक मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। आणि इथे छोटीशी बालकृष्णाची मूर्ती आहे खाली, तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो आता ही व्हिडिओ मी इथे सेंड करतो आणि जर का मित्रांनो तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जय श्री राधाकृष्ण।